आकाश भाऊ भेटलेत. तर रामकृष्ण हरी माऊली. आता मी आहे वेळापूरमध्ये. तर आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं थोड्याही वेळात प्रस्थान चालू होईल. तर आजचा प्रवास असणार आहे आपला वेळापूर ते भंडी शेगाव. आता सकाळच्या वाजलेत 6:30. तर आता आहोत आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत. तर आपण बघू शकता. चला माऊलींचं दर्शन घेऊया आता. तर दिंडी आता इथे रिंगणासाठी थांबले. तर इथे बघू शकता आपलं स्नान वगैरे करता खाली पाटामध्ये. तर इथे आता माऊली रिंगणासाठी थांबले. इथे रिंगण होईल आता. पण आलोय तोंडले म्हणले. इथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं इथे गोल रिंगण होणार आहे. तर चला आपण बघूया. तर हा रिंगणासाठी रांगोळी काढते सगळं. तर फायनली आकाश भाऊ भेटलेत. आकाश भाऊ कसं काय होतं आगमन होत आहे. तर चला बघूया. माऊलींच्या असं भेटून गेले आणि सगळे बघा चरण धूळ घेण्यासाठी होत आहे. तर आता रिंगणाच्या ठिकाणी तुम्ही असं सोहळा बघितला आहे का. तर चला तुम्हाला दाखवतो. वरून पाऊस चालू आहे तरी पण रामकृष्ण हरी चालू आहे तरी पण माऊली उत्साह काही कमी होत नाही. त्याला तुम्हाला दाखवतो.
तुम्ही असं कधी वारकऱ्यांचा उत्साह बघू शकता आपण. एवढा पाऊस पडलाय तरी पण माऊली बघा. असा खेळ बघितलाय का कधी माऊलींचा? माऊली 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 सोहळा संपन्न झालाय. तर आपल्यासोबत आहे लंडनचा भाऊ. व्हॉट इज युअर नेम ब्रो? जय ब्रो. ओ हाऊ इज फीलिंग? एक नंबर. नो आय एम सेइंग एक नंबर मीन्स गुड मराठी. एक नंबर. येस एक नंबर. एक नंबर. एक नंबर. एक नंबर. सो हाऊ यू फीलिंग? एक नंबर. रामकृष्ण हरी माऊली अशा प्रकारे आपला रिंगण सोहळा हा पार पडलेला आहे वेळापूरमधला. तर तुम्ही बघू शकता आमची हालत कशी झाली आहे. इकडे बघ. बाय. तर आता इथून पुढे बंडी शेगावसाठी निघाली आपली माऊलींची पालखी. तर चला जाऊया सोबत.